नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक पाहणी अहवालावरती. अर्थात हा अहवाल जो आहे तो संसदेमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेला आहे आणि काही निरीक्षणं समोर आलेली आहेत. एक प्रकारे लिटमस टेस्ट म्हटली जाते एकूण अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरची आणि त्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न त्यानिमित्तानं आपण आज उपस्थित करतोय. आर्थिक पाहणीनुसार जाहीर झालेला विकासाचा दर जो आहे तो आश्वासक वाटतोय का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारणार आहोत. विकासाचे निकष ठरवताना GDP सोबतच मानवी विकास निर्देशांकाचा सुद्धा तितकाच विचार व्हावा का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आज आपण चर्चेला आणणार आहोत. आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इंधनाचे दर कमी होऊन सुद्धा विकासाला थेट फायदा का होत नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आपण विचारणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत भाई जगताप, काँग्रेसचे आमदार. विश्वास पाठक आपल्यासोबत असणार होते थोड्या वेळापूर्वी, पण तत्पूर्वी पुन्हा स्टुडिओमध्ये आपल्यासोबत चैतन्य जोशी आहेत, जे उद्योजक आहेत, आणि अजित अभ्यंकर कम्युनिस्ट नेते आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि अर्थात जो पहिला प्रश्न आणि प्रतिक्रिया घ्यायची ती अजित अभ्यंकर तुमच्याकडनं घ्यायची आहे, कारण अर्थात म्हणजे विरोधी मत आहे. विरोधी मत पहिले घेतलं पाहिजे लोकशाही प्रक्रियेमध्ये. त्यामुळे भाई आपल्याला अजित अभ्यंकरांना हा मान देऊयात. आणि अजित अभ्यंकर, तुमचा खरं तर या सगळ्या आर्थिक पाहणी च्या पार्श्वभूमीवरती नेमकं काय म्हणणं आहे ते आम्हाला जाणून घ्यायचं. विरोधकांच्या मताला आपण एवढे मूल्य देता याच्याबद्दल आभारी आहे. कदाचित हे दिवस देशात पुढे राहतील की नाही माहिती नाही, असो, परंतु त्याबद्दल आपला आभारी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला या आर्थिक पाहणी अहवालाचा आता थोडा वेळच झालेला आहे, त्यामुळे संपूर्ण तो अहवाल मोठा असतो, तो सगळा वाचून त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर हे अभ्यासांती केलेलं भाष्य असं मी म्हणू शकत नाही. परंतु सर्वसाधारणतः काही चॅप्टर्स महत्त्वाचे जे आहेत ते बघून जे काही प्राथमिक चित्र दिसतंय त्याच्याबद्दल मी भाष्य करतो. त्यामुळे काही संपूर्ण ओपिनियन आहे असं आपण समजू नये. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा की एकूण वाढ त्यांनी 7.6% का 7.3% जी सांगितलेली आहे. आता ही वाढ नेमकी कुठनं येते, मला सगळ्यात चिंतेचा विषय तो आहे. तुम्ही जर त्याचा ब्रेकअप पाहिलात, कारण आपल्याला आर्थिक पाहणी अहवालावरती कॉमेंट करायचे नाही, त्याच्या मागे जी परिस्थिती दिसते त्याच्यावरती कॉमेंट करायची आहे. तर मला जे चित्र दिसतंय असं की सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग जो सेक्टर आहे तो म्हणजे रिअल इस्टेट आणि फायनान्स आहे. तुम्ही जर त्याचा जर आकडा पाहिला तर तो आपल्याला दिसतोय 10.3%. आणि ऍग्रिकल्चर जे आहे त्याचा ग्रोथ रेट दिसतोय 1.1%. नक्की, ज्याच्यामध्ये 55% लोक काम करतात आणि जिथून फक्त 18 किंवा 17% इतका GDP येतो, त्या सेक्टरची ग्रोथ फक्त 1.1% आहे. आणि ज्या ठिकाणी सगळे पैसेवाले, बहुतेक त्यातले काळा पैसावाले असे जे मंडळी आहेत, रिअल इस्टेट, फायनान्स सेक्टर, प्रोफेशनल सर्व्हिसेस, इथल्या सेक्टरची ग्रोथ 10% आहे. त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट जिथं माणसं आहेत तिथं ग्रोथ नाहीये, आणि जिथे फक्त पैसा आहे आणि बहुतेक वेळेला सट्टेबाजीवर या अशा म्हणजे थोड्याशा सेमी लीगल ज्याला म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टी आहेत, त्याच्यामधल्या सेक्टरची ग्रोथ सगळ्यात जास्ती मला अत्यंत चिंतेची गोष्ट वाटते. दुसरा मुद्दा तुम्ही आता प्रस्तावनेमध्ये जो म्हणला होतात की आपला जो ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू आहे म्हणजे कर संकलन, त्या कर संकलनाची जर तुम्ही बाजू पाहिलीत तर मागच्या वर्षी जेव्हा त्यांनी बजेट मांडलं होतं तेव्हा अशी अपेक्षा केली होती की GTR म्हणजे ग्रॉस टॅक्स रेव्हेन्यू हा 15.8% वाढेल असं त्यांनी एस्टिमेट केलेलं होतं. तुम्ही म्हणलात की क्रूडच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात जवळजवळ 1/4 खाली आल्या, परंतु या सरकारने त्याचं मुख्य काम काय केलं असेल तर इनडायरेक्ट टॅक्सेस प्रचंड वाढले. आणि त्याच्यातून त्यांनी सरळ असं म्हणलेलं आहे की 15-16 मध्ये आतापर्यंत म्हणजे डिसेंबरपर्यंत 34.8% एवढी वाढ इनडायरेक्ट टॅक्सेसच्या कलेक्शनमध्ये झालेली आहे. म्हणजे किती, म्हणजे 1/3 इतकी तुम्ही वाढ इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये करू शकलात, वसुलीमध्ये. आता याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की तुमचा भर जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्सेसवरती आहे. तुम्ही ते कर कमी केले नाहीत आणि ते कर कसे वाढवले याचं वर्णन सुद्धा याच्यात मोठ्या अभिमानाने केलेलं आहे. मोठी म्हणजे शर्मेची गोष्ट आहे. तेव्हा डायरेक्ट टॅक्सेस किंवा ब्लॅक मनी या विषयावरती काय फारसं आम्हाला करायचं नाही, हे त्याच्यातनं स्पष्ट दिसलं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे असा की एक्सपोर्ट कमी होत आहेत, कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती वाईट आहे, सगळं मांडलेलं आहे त्याच्यामध्ये. एक्सपोर्ट कमी होत आहेत, इम्पोर्ट कमी होत आहेत, पण एक्सपोर्ट कमी होण्याचा जो वेग आहे
हा जास्ती म्हणजे फास्ट कमी होतोय तो. नक्की नक्की. आणि इम्पोर्ट कमी होण्याचा वेग कमी आहे. त्याच्यामुळे करंट अकाउंट मधले जे डेफिसिट आहे ते करंट अकाउंट म्हणजे ट्रेड डेफिसिट आणि करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे थोडक्यात व्यापार समतोल जो आहे तो व्यापार समतोल अधिक निगेटिव्ह होणं एक. आणि दुसरं म्हणजे जे तात्कालिक म्हणजे कॅपिटल अकाउंट सोडून जे काय आपल्याला परकीय चलनाचा बॅलन्स आहे तो आता जीडीपीच्या 1.4% आहे. आता 1.4% म्हणजे आपण डेफिसिट मध्ये आहोत. आणि असं असताना हे कुठल्या परिस्थितीमध्ये की क्रूड ऑइलचं इम्पोर्ट प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे, त्याचं बिल कमी झालेलं आहे. एवढं कमी होऊन म्हणजे आपण आपल्या इम्पोर्टच्या जवळजवळ 30% इम्पोर्ट बिल हे 2 वर्षापूर्वीपर्यंत असायचं. आता त्याचे रेट 1/4 आले. म्हणजे 30% जो आपण करत होतो तो आता जवळजवळ कदाचित माझ्या मते 10%, 8% इतकं आपल्या इम्पोर्टचं बिल येईल आता त्याचं. एवढं कमी होऊन सुद्धा तुमचा ट्रेड अकाउंट म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट हा 1.3% होता मागच्या वर्षी, तो 1.4% आला. म्हणजे देर इज अ कम्प्लीट मिसमॅनेजमेंट ऑफ करंट अकाउंट. म्हणजे तुमचं जे पैसे येत आहेत बाहेरनं काही सर्व्हिसेस वगैरे लोक देतात ते पैसे पाठवतात ते आणि तुमचा एक्सपोर्ट या दोन्हीमध्ये सिरियस प्रॉब्लेम आहेत आणि तो अत्यंत चिंतेची बाब आहे असे मी प्राथमिक एवढं नक्की. हे प्राथमिक निरीक्षण आहेत तुमची, तुम्ही म्हणताय. अर्थात चैतन्य जोशी, काय निरीक्षण आहे तुमची या सगळ्या अहवालाच्या अनुषंगाने आणि त्यातूनही अजित अभ्यंकरांनी मांडलेली काही निरीक्षणं जी आहेत ती तुम्हाला कितपत पटत आहेत? मला त्यांची निरीक्षणं पटत नाहीत. ह्याचं कारण म्हणजे की जसं ते म्हणतात की डेफिसिट आहे, तर आपण ऑलवेज डेफिसिट प्रोन इकॉनॉमीज आहोत. गेल्या इंडिपेंडन्स पर्यंत आतापर्यंत कधी एकही वर्ष डेफिसिट हा कमी झालेला नाहीये. दरवर्षी तो वाढतो. आणि जरी तेलाची निर्यात तेलाचे भाव जरी कमी झाले असतील तरी तेलाचं कन्झम्पशन पण वाढतं. ग्रोईंग इकॉनॉमी जेव्हा असेल तेव्हा तेलाचं कन्झम्पशन पण वाढलं की ऑटोमॅटिकली डेफिसिट पण वाढणार आहे. पण कन्झम्पशन वाढेल कसं काय? म्हणजे तेलाचे भाव कमी झालेत हे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये झालेत, आपल्याकडे डोमेस्टिकमध्ये त्याचं काही नाही. डोमेस्टिकमध्ये जरी झाले नसतील तरी कसं आहे की हा पैसा कशासाठी वापरला जातो हा तुमच्या आपण ऑइल इम्पोर्ट्स जास्ती प्रमाणामध्ये केलेत, कमी झालेत भाव म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारातले, असं काही आत्ताचं चित्र आहे असं तुम्हाला म्हणायचं? आपण ऑइल इम्पोर्ट्स कमी करू शकत नाही कारण आपण ग्रोईंग इकॉनॉमी आहोत. आज 48% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इयर ऑन इयर मागच्या वर्षी इंडियात आलेली आहे. त्यामुळे इंडियाच्या इंडस्ट्रीज, इंडियाचं ऍग्रिकल्चर, जे काय आहे व्यवसाय आहेत त्यांना तेल तर जास्ती लागणारच आहे. हायवेजची ग्रोथ आहे. आज गडकरी साहेब महिन्याला काय 25 किंवा 30 किलोमीटर हायवे बांधतात आणि मार्च मध्ये ते 100 किलोमीटर पर्यंत नेणार आहेत. तर या सगळ्या गोष्टीला तर इंधन तर लागणारच. आज आपल्याकडे जो नॅचरल गॅस बनतोय तो आज आपल्याला ऑइल कंपनीजना लॉस मध्ये विकावा लागतोय कारण नॅचरल गॅसचे भाव एवढे कोसळले जगभरातून की आज असं होईल की मग देशातून कशाला गॅस घ्या, परदेशातून गॅस घेतला तो स्वस्त पडेल आज आपल्याला. आणि ह्याच्यातून जो काय इनडायरेक्ट टॅक्सेस मधून जो काय पैसा जातोय तो परत देशाच्या इकॉनॉमीमध्ये जातोय, तो काय बाहेर कुठे जात नाहीये. आणि ह्याच्यात बऱ्याच सेक्टर्समध्ये खूप ग्रोथ झाली. उदाहरणार्थ पॉवर सेक्टर. तर पॉवर सेक्टरमध्ये 32 गिगावॉट 26.5 गिगावॉट प्रोडक्शन झालंय, जे रेकॉर्ड आहे आतापर्यंत. कधीही कुठल्याही वर्षी गेल्या 50 वर्षात 60 वर्षात असं एवढं प्रोडक्शन कधी झालेलं नाहीये. आणि आपण काही वर्षात असं जर का प्रोग्रेस चालू ठेवला रिन्युएबल एनर्जी म्हणा किंवा ट्रॅडिशनल कोलच्या पासनं, तर पियुष गोयल वगैरे सगळ्या लोकांनी अफलातून काम केलंय आणि त्यातून इंडिया एनर्जी इंडिपेंडंट होण्याच्या दिशेने चाललेली आहे. आपला सर्वात मोठा आपल्यावर जो भर पडतो तो पेट्रोलचा किंवा डिझेलचा किंवा जो क्रूड ऑइलचा इम्पोर्ट आहे तो आज पण आपल्यावर मोठा भर आहे. आणि आता $35 आसपास क्रूड ऑइलची ब्रेंट क्रूडची किंमत आहे, ती एखाद्या वेळा वाढू शकते. जर का ती वाढली तर आपल्याला त्रास होईल. हे अरविंद सुब्रमण्यमनी सांगितलंय की हे धोके आहेत की एक्सपोर्ट्स कमी होत आहेत. पण बाजारात जगात सगळीकडेच मंदी आहे, त्याच्यामुळे भाव म्हणजे एक्सपोर्ट्स कमी होणं हे नॅचरल आहे. दुसरी गोष्ट, चायनानी जसं त्यांची करन्सी डिप्रिशिएट केली आहे त्या प्रमाणात आपली करन्सी डिप्रिशिएट झालेली नाहीये. युआन जो गडगडला त्या हिशोबाने रुपये तेवढ्या हिशोबाने गडगडलेला नाहीये आणि त्याच्यामुळे चायनीज एक्सपोर्ट्स अजून पण आपल्याहून जास्ती कॉम्पिटिटिव्ह आहेत. दुसरी गोष्ट, बांगलादेश वगैरे असे जे छोटे देश आहेत हे ना कोटास जास्ती फेवरेबल आहेत म्हणजे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये. त्यामुळे त्यांच्याकडनं जास्ती प्रोडक्शन घेतलं जातं आणि त्याचा आपल्यावर फटका पडतो. नॉन टॅरिफ ट्रेड बॅरियर्स ज्याला म्हणतात की म्हणजे प्रत्येक जण आज काय करतो की माझं मार्केट मला प्रोटेक्ट करायला पाहिजे. मग ते युरोपियन युनियन असेल किंवा अमेरिका असेल की आमच्या लोकली मेड प्रॉडक्ट्सना जास्ती वाव मिळाला पाहिजे, परदेशातून आलेल्या प्रॉडक्ट्सना कमी वाव मिळाला पाहिजे, म्हणून ते बॅरियर्स इरेक्ट करतात आणि त्याच्यामुळे आपले एक्सपोर्ट डेफिनेटली अफेक्टेड आहेत. पण पुढच्या 1 वर्षात
ते सुधारतील अशी अपेक्षा आहे. नक्की. तुम्ही म्हणता की पुन्हा कदाचित जी निर्यात आहे ती सुधारेल पुढच्या काही वर्षामध्ये. पहिली मी येतो अजित अभ्यंकर तुमच्याकडे, पण तत्पूर्वी भाई पुन्हा प्रश्न हाच आहे की ज्या पद्धतीने आता विकासाचा दावा केला गेला आहे 7.5% पर्यंत आपण पोहोचल्याचा म्हटलं गेलेलं आहे, 8 पर्यंत पण पोहोचू आपण अशा पद्धतीची सुद्धा त्याच्यामध्ये एक आशा दाखवलेली आहे. कितपत आपण त्याच्यावरती या आशादायी चित्रावरती विश्वास ठेवू शकतो? मंदार असं आहे की याच्यामध्ये देशाने जर प्रगती करत असेल कुठच्याही माध्यमातून तर त्याचं स्वागतच व्हायला पाहिजे. देश पुढे जातोय, देश जर हे करत असेल तर त्याचं आपल्याला स्वागत करायलाच हवं. कारण त्याच्यासाठी आपण इथे नाहीच आहोत. इथे सरकार कोणतीही येऊ द्यात, परंतु त्या सरकारांनी जर काही भरीव काम केलं आणि त्या भरीव कामाच्या आधारावर पायाभूत सगळ्या ज्या गोष्टीने जर आम्ही वाढत असू, कॉस्मॅटिक नव्हे पायाभूत ह्याच्यावर जर वाढत असू तर त्याचं स्वागतच करायला हवं. परंतु इथे खरी गोम आहे. असं आहे की अजित अभ्यंकर म्हणाले त्या मताशी मी सहमत आहे. 400 पानाचं हे जे काय आज जे काय आपल्या समोर आलेलं आहे हे आता हे 4 तासामध्ये ते 400 पानं उलटून त्याच्यावर काय फारसं हे करता येणार नाही. परंतु आपल्या ह्या तासभराच्या चर्चेमध्ये एक गोष्ट मात्र आपल्याला महत्वाच्या काही गोष्टी आपल्याला चर्चा करता येतील. अजित अभ्यंकरांचा तो विषय असल्या कारणाने त्यांनी तो अगदी करंट डेफिसिट असेल किंवा बाकी काही डेफिसिट असेल त्याच्या बाबतीमध्ये ते बोललेले आहेत. मी ते फार बारकाव्यामध्ये जाणार नाही. परंतु आपण आज जो काय म्हणतो आपल्या समोर चित्र आल्यावर ताबडतोब काय चित्र आलं, सगळ्यात पहिलं चित्र काय आलं तर आम्ही 7.3% आम्ही ग्रोथ करतोय. आता 7.3% ग्रोथ करतोय हे फक्त आम्ही पेपरवर करतोय की ती दिसते कुठंतरी? कारण ग्रोथ ही दिसली पाहिजेच, म्हणजे यश हे दिसतंच. अपयश किती वेळेला तरी लपवण्याचा कोणीतरी प्रयत्न करतो, परंतु यश हे दिसतंच की हो. याच्या अगोदर सुद्धा आता चैतन्य जोशी जे म्हणत आहेत ते काय जगाची आर्थिक मंदी हे आज नाही आलं. हे गेली 3-4 वर्ष सातत्याने युरोपियन कंट्रीचं काय झालं, काही कंट्री तर वॉशआउट झाल्या. ही वस्तुस्थिती आहे तुमच्या आणि आमच्या समोर. आणि म्हणून मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतंय, त्यांच्या एका मताशी सहमत आहे मी चैतन्य जोशींच्या, की पॉवर सेक्टरमध्ये विशेषतः जे 27% आपण ज्या गिगा बॅट आपण जे काही वीज निर्मिती करतोय ती अगदी बरोबर आहे आणि ते आशादायी चित्र आहे. परंतु ते चित्र ह्या वर्षभरामध्ये तयार झालं किंवा ह्या 2 वर्षात 1.5 वर्षात तयार झालं असं नाही. आपण लक्षात ठेवा की आज सोलरवर जो काय आपण भर दिला, म्हणजे अगदीच म्हणायचं झालं तर याच्या व्यतिरिक्त कोळशा व्यतिरिक्त सुद्धा कोळसा असेल, आपण केलेला अणु करार आठवा, त्याच्यामध्ये आपल्याला त्यावेळेला या सगळ्या लोकांनी त्याच्यावर काय गजब केला हे तुम्हाला माहिती आहे. परंतु आज सुद्धा जगभरामध्ये अणुवीज जी आहे ही सगळ्यात स्वस्त वीज आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये ती जी प्रगती केली ती आम्ही मान्यच करतो. परंतु माझा आक्षेप 7.3 ला नाही, मुळात 7.3 हे खरोखर 7.3 आहेत का याच्याशी माझं हे आहे. आणि तसं जर असतं तर मला एक सांगा की याच्यामध्ये कुठच्या सेक्टरमध्ये आम्हाला असं वाटतंय की आम्ही वाढलोय? उद्योग तुम्ही बघा, उद्योगाची काय स्थिती आहे. तुम्ही एक पॉवर सोडलं तर पॉवर सेक्टर आय अग्री, फुल्ली अग्री, परंतु त्याबरोबर इतर सेक्टर जे आहेत ज्याची जी पॅरामीटर्स पूर्वी आपण जो जीडीपी ग्रोथ ज्याचे निकष होते हे निकषच बदललेत. आता त्यांनी जे सांगितलं ते खरं आहेत, कारण तिकडे ते सुब्रमण्यम बसलेले आहेत, त्यांना ते सगळे US त्यांच्या डोक्यात असणंही चांगलं आहे. त्यांनी जी आता सिस्टम जी अडॉप्ट केलेली आहे याची मूल्यांकन करण्याचं जीडीपी ग्रोथची, ती सिस्टम आहे अमेरिकेची, US सिस्टम आहे, चांगली आहे ती. परंतु ती सिस्टम ह्याच्यामध्ये ज्या निकषाशी निगडित आहे ते निकष त्या गोष्टी आमच्याकडे आहेत का? तर त्याचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून जर समजा तुम्हाला बेरीज करायची आहे, समीकरण लावायचं असेल तर समीकरणाचं उत्तर तुम्ही सांगताय की हे एवढं उत्तर आहे, परंतु तिथे ती गोळाबेरीज तर दिसली पाहिजे कुठेतरी. ती प्रगती दिसली पाहिजे, ती इंडस्ट्रीत दिसली पाहिजे, ती सर्वसामान्यांच्या क्रय याच्यामध्ये क्षमतेत दिसली पाहिजे, ती आमच्या याच्यामध्ये वाढते, आमचं मार्केट वाढतंय, आमचं हे वाढतंय, या सगळ्या गोष्टीमध्ये दिसली पाहिजे ना. कारण ही सुद्धा पॅरामीटर आहेतच ना याची, आपल्या याची ग्रोथची. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की 7.3 काय आपण डबल फिगर मध्ये जायला हवं आणि ते देशाच्या दृष्टीने आवश्यक आहे.
परंतु ते खऱ्या अर्थाने आम्हाला भ्रामक नका तुम्ही दाखवू. तुम्हाला प्रॉब्लेम असा आहे या सगळ्या सरकारचा, चैतन्य यांना जोशींना सगळं ते भ्रामक मान असं हलवतात, दाखवणं त्यांना यांना कदाचित हे जमतंय. मान्य होताना दिसत नाही. नाही, भ्रामक ते आहे का नाही चैतन्य दिसणार. जोशी हे भ्रामक आहे. भ्रामक आहे असं म्हणतात? नाही, बिलकुल भ्रामक नाही. आता जर का तुम्ही प्रत्येक सेक्टर वाईज माझ्याकडे आकडे आहेत. मी भाई खूप वयाने मोठे वयाने मोठं म्हणजे what do you mean? पण ज्येष्ठ आहेत. ज्येष्ठ आहेत, पण मी आकडेवारीने मी सांगतो. आता उदाहरणार्थ का कॅपिटल मार्केटचं आपण केलं की ज्या कंपनी शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा IPO काढून येत आहेत, तर मागच्या वर्षी 11,581 कोटी रुपये त्यांनी मार्केटमधनं उचलले फॅक्टरीज टाकण्यासाठी, डेव्हलपमेंटसाठी. तर त्याच्याऐवजी यावर्षी 51,311 कोटी रुपये उचललेले आहेत. म्हणजे 5पट ग्रोथ आहे. म्युच्युअल फंडची ग्रोथ डबल आहे, की जे 87,000 कोटी मागच्या वर्षी जे आले ते मागच्या वर्षी, तर यावर्षी 1,61,000 कोटी रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केले आहेत. आणि तुम्ही म्हणालात तर प्रत्येक सेक्टरमध्ये फूड आणि फर्टिलायझर सबसिडी, ओके, नेहमी कम्युनिस्ट नेते असतात ते म्हणतात की फूड आणि फर्टिलायझरवर नेहमी दुर्लक्ष केलं जात आहे, पण न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी ह्याच्यावर मोदी सरकारांचा जोर आहे. आणि त्याच्यात ऍक्च्युली 10% फूड सबसिडीमध्ये वाढ झाली आहे आणि 13.7% फर्टिलायझर सबसिडीमध्ये वाढ झाली आहे. आणि आता हे डायरेक्ट ट्रान्सफर चालू करणार आहेत की शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्टली ते पैसे जाऊ देत. त्याचं कारण युरिया सारखे जे कमॉडिटीज आहेत त्यांचं स्मगलिंग होतं. आज सबसिडाइज युरिया इंडियात शेतकऱ्याच्या नावाने विकत घेतला जातो आणि तो नेपाळ किंवा बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट केला जातो, म्हणजे चक्क स्मगल केला जातो, कारण त्यांच्याकडे युरियाला सबसिडी नाही. तर भरपूर दिशेने या सरकारने खूप चांगले गोष्टी केलेल्या आहेत. आणि मी तर म्हणतो 60% आणि 8% ही तर खूप कन्झर्वेटिव्ह ग्रोथ फिगर आहे ही. कारण जसं अभ्यंकर साहेब म्हणाले की याच्यात काळा पैसा, पण मी काळ्या पैशाची पॅरलल इकॉनॉमी या GDP मध्ये येतच नाही ना हिशोबामध्ये. मग जर का ढोबळ एस्टिमेट आहे की ती डबल आहे किंवा ट्रिपल आहे, तर मग आपला GDP 14% आहे साहेब. म्हणजे अजित अभ्यंकर तुमचा मुद्दा. एक मिनिट अजित अभ्यंकर. पहिली गोष्ट हा बोला. पहिली गोष्ट म्हणजे लेट मी करेक्ट दॅट स्टेटमेंट. हे GDPचे कॉम्प्युटेशन करताना त्याच्यात काळा पैसा कॉम्प्युट होत नाही किंवा त्याची एस्टिमेट धरली जात नाहीत, हे विधान बरोबर नाही. हे जी एस्टिमेट्स करताना टोटल इकॉनॉमी ॲज ए होल होतं आणि त्याच्यातला काही पर्सेंट हा पॅरल असतो, म्हणजे तो त्याच्या बाहेर असतो. दिस इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. हे तुम्ही असं म्हणू शकता की ते सगळे अकाउंट फॉर होत नसतील, हे म्हणणं गोष्ट वेगळी आहे. तेव्हा आय थिंक दिस नीड्स करेक्शन, नंबर 1. नंबर 2, दुसरं असं ते असं म्हणाले की पॉवर सेक्टरमध्ये खूप वाढ झाली. भाई जगतापांनी पण अणु कराराचा जरा खोचक उल्लेख केला, चांगली गोष्ट आहे, आठवण आहे त्या गोष्टीची. परंतु मी त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की 1 मेगावॅट सुद्धा अजून ॲटॉमिक विजेच्या आपण जवळपास सुद्धा नाहीये आपण कुठं त्या करारानंतर, त्याचा काही संबंध नाहीये. तेव्हा तुमचे स्वप्न चांगली आहेत, पण ते अजून त्या वास्तवात तसं काय आलेलं नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जे आता इलेक्ट्रिसिटी पॉवर सेक्टर मगाशी त्यांनी जे सांगितलं त्यातले ठीक आहे, सोलरमध्ये काही ऍडव्हान्समेंट झालेली, ती आंतरराष्ट्रीय झाली, त्याचे काही प्रतिबिंब इथे दिसत आहेत. पण माझ्याकडे आकडे तिथे इकॉनॉमिक सर्व्हे मधले इलेक्ट्रिसिटी गॅस हा जो एक सेक्टर आहे इंडस्ट्रीचा, त्याच्यामधली ग्रोथ 5.9% आहे आणि ती मागच्या वर्षी 8% होती. तेव्हा हा आकडा तुम्ही कृपया म्हणजे या इकॉनॉमिक सर्व्हेतलाच आकडा घेऊन मी सांगतोय, सरकारचाच आकडा सांगतोय. तेव्हा तो कोट करणं हा ते कितपत योग्य होईल याचं जरा त्यांनी बघावं. दुसरी गोष्ट अशी की क्रूड इम्पोर्ट बद्दल त्यांनी जे मगाशी सांगितलं, मी मगाशी सांगितलं की क्रूडचे इम्पोर्ट, आणि तुम्ही तो मुद्दा बरोबर पकडला होतात की जर देशांतर्गत किमती तुम्ही कमीच होऊन देत नाही तर मग तुम्हाला काय म्हणायचंय की क्रूडचे इम्पोर्ट तेवढेच राहिले, म्हणजे याचा अर्थ किमती जर 1/4 झाल्या किंवा स्टेबल वर्षाचा पिरियड म्हणला तर निम्म्या झाल्या, तर तुमचं काय क्रूडचं कन्झम्पशन दुप्पट झालं म्हणजे देशातलं, असं तुम्हाला म्हणायचंय. तुम्हाला काय म्हणायचं काय, काहीतरी मेक सम ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट ना. तर जनरल काहीतरी असं तेल लागतंच, विकासाला तेल लागतंच, हे जनरल सार्वत्रिक सत्य आहे ती. इथे आकड्यात काय दिसतंय ते बोला. आणि कॅन यू एक्सप्लेन दिस फिगर बाय सेइंग दिस की एवढं डिमांड वाढली, एवढं कन्झम्पशन वाढलं, तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं. एकत्र उत्तर देत आहेत, कारण त्यांनी 2 मुद्द्यांचा हे केला. अजित अभ्यंकरांनी सांगितलं तसंच त्यांनी, कारण तेवढा मला तो एका मुद्द्यावर बोलता नाही आलं. एक तर त्यांनी क्रूड ऑइलचं सांगितलं. त्यांनी सांगूच नाही, त्याचं कारण असं आहे की क्रूड ऑइल जे आपल्याला माहिती आहे आज ते 33 म्हणतात, ते 133 होतं एकेकाळी, आणि सातत्याने ते जवळजवळ 1.5 वर्ष झालं ते उतरत आहे. आणि ते आशादायी चित्र आहे. ते जर कधी त्यासारखं असतं तर काय झालं असतं, भारतीय इकॉनॉमीचं ते चर्चाच करता नसते. त्यामुळे
आम्ही त्या आणि त्याचं श्रेय ते काही मोदींना जात नाही किंवा या सरकारला त्याची जात भीती नाही. दाखवली या नाही, आर्थिक पाणी आणि- अहवालामध्ये बाई आणि- त्याचा आणि उल्लेख आता केला गेलाय की जर हे वाढलं येणाऱ्या काळामध्ये तर कदाचित त्याचे काही परिणाम आपल्याला भोगावे नाही, लागतील त्यांनी अगोदरच असं ती सोय म्हटलेलं करून आहे ठेवली. त्याची. त्यांनी सोय अगोदरच करून ठेवले. त्याचं कारण असं आहे की त्यांनी नाही बोलताना ते अजून ते युरियाच्या बाबतीमध्ये बोलले. युरियाच्या बाबतीमध्ये या सरकारने इम्पोर्टचं काय केलं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचा त्यावेळेला काय जी परिस्थिती झाली युरियाच्या बाबतीमध्ये तो एक वेगळा एपिसोड होऊ शकतो की त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल बोलता येतं. परंतु मला हे म्हणायचं आहे की तुम्ही आता जेव्हा आर्थिक पाहणी करत आहात, आर्थिक पाहणी तर खरं चित्र देशासमोर येऊ द्या. आणि ते खरं चित्र येत असताना एखादा मुलगा जर डिस्टिंक्शनने पास झाला असा तुमचा दावा आहे तर त्याचा आनंद सगळ्यांना झाला पाहिजे. अहो तुम्ही त्या ह्याच्यामध्ये आकड्यांमध्ये बदल करून जर तुम्ही त्याला डिस्टिंक्शन झाला म्हणून सांगत असाल आणि भासवत असाल तर ते चित्र फारसं चांगलं नाही. कारण ह्याचा बेस जो आहे हा आपण समजून घ्या की आता तो आज विषय नाही, मग तो याचा असेल गुजरातच्या याच्यामध्ये व्हायब्रंट गुजरातमध्ये अशी आकडेवारी आम्ही सगळ्यांनी पाहिली हो. म्हणजे त्यांनी त्यावेळेला असं सांगितलं होतं, दावा केला होता 2001 पासून 2012 पर्यंत जवळजवळ $800 बिलियन तिथे ही आली म्हणून सांगितलं. तर प्रत्यक्षात 7 बिलियनची तिथे ही आली होती. म्हणजे अशी जर ती आकडेवारी असेल तर मात्र मग ह्या देशाचं काही या इकॉनॉमिक सर्व्हेचा काही खरं नाही असं मला सांगावं लागेल. आणि म्हणून तुम्ही देशासमोर खरे आकडे ठेवा. हे जर असतील आशेचे आशे खरे, जे शक्यता नाही पूर्णतः, तर आम्ही त्याचं स्वागतच करू. हे खोटे कसे असू शकतील? कारण जर संसदेच्या पटलावरती हे सगळे आकडे अशा पद्धतीने ठरवलेले असतील आणि ठेवलेले असतील तर याच्यामधलं तुमचे सगळे पक्ष प्रमुख वगैरे सगळे तिकडे आहेत ना. हे खोटे आकडे खोटे आहेत हे असं तुम्ही जर इतकं स्पष्टपणे म्हणत असाल तर असं त्याच्यावरती विश्वास सहजासहजी कोणी ठेवेल का? नाही, त्यांनी विश्वास ठेवूच नाही. माझं तर म्हणणं असं आहे की त्याच्या पूर्णतः सायंटिफिक ह्याच्यामध्ये जा ना, की आतापर्यंत आपण जीडीपी आपला जसा मोजत आलो त्याच्या काही ज्या काही पॅरामीटर्स आहेत, तो किचकट प्रश्न आहे पूर्ण ती प्रोसेस ती पूर्णतः मला एकट्याला माहित आहे आणि बाकीच्या कोणाला माहित नाही असं समजण्याचं काही कारण नाही. ती मला सुद्धा ती पूर्णतः अवगत 100% अवगत असेल असाही मी दावा करत नाही. परंतु एवढं मात्र मी नक्की सांगेन की या बाबतीमध्ये आता चर्चा होईलच. म्हणजे आजच त्यांनी तो हे केलंय आणि परवा त्या हे ठेवणार आहेत, बजेट हे परवा ठेवणार आहेत, त्याच्यावर चर्चा होईल. कारण हे बजेटरी सेशनच आहे, त्याच्यावर चर्चा होईलच. परंतु काही हे असतात ज्याला म्हणतो ना आपण सिम्पटम्स, की जेव्हा आपल्याकडे एखादी ही येते प्रगती वाढते किंवा घरामध्ये जर एखाद्या गोष्टीची ही आली, जास्त पैसा आला, जास्त आलं, तर त्याचं एक वेगळं वातावरण होऊन जातं ना. सोबततेचं वातावरण. मला सांगा आज इस्टेटमध्ये काय आहे, मुंबईच नव्हे, कारण संपूर्ण याच्यामध्ये जर आपण मेट्रो सिटी बघितल्या तर त्या सगळीकडे इस्टेटची आजची स्थिती काय आहे. आजची शेतकऱ्यांची तर न बोललेलं बरं, कारण त्या बाबतीमध्ये हे कधी बोलणारच नाही. हे किती जरी दावा केला जो तो करत होते की मोदी सरकार, काय सांगितलं तुम्ही, चैतन्य जोशी, आता एक शब्द वापरला, चैतन्य जोशी हे भाजपचे प्रवक्ते नाही, उद्योजक म्हणून त्यांना कदाचित त्यांच्याकडनं आशा आहे. कारण उद्योजक कुठलाही असो, कुठल्याही राजवटीमध्ये असो, त्याला आशावादी असावंच लागतं. त्यामुळे मी कुठे असं म्हणालो की तुम्हीच असं म्हणताय, मी असं समजूनच नाही चाललो की ते प्रवक्ते आहेत. त्यांनी तो एक शब्द वापरला तो मला पाहिजे, कारण शब्द चांगला मलाही वापरता येईल. काय वापरला तुम्ही तो? त्यामुळे याच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण म्हणालात की ऍग्रिकल्चर याच्या बाबतीमध्ये मोदी सरकार या काहीतरी निकषावर बेस आहे असा आपण एक शब्द प्रयोग केलात, तर तो शब्दप्रयोग जर खरा असेल की तर मग ही जी काय आजची काय स्थिती जी आहे याची आपल्या शेती विभागाची पूर्ण देशाची, ती तर कठीणच आहे हो. आज ज्या पद्धतीने आपण नक्की भाई तुम्ही जे म्हणता की एकूण कृषी, आपण पुढच्या भागामध्ये त्याच्यावरती बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ही चर्चा आपण सुरू ठेवूया. चर्चेमध्ये अर्थात आपला जो चर्चेचा भाग आहे त्याच्यामध्ये आर्थिक पाहणी अहवाल जो आहे त्या अहवालामध्ये नेमकं काय आहे, ज्या अहवालावरनं कदाचित आपल्याला सोमवारी जे बजेट मांडलं जाईल, जो अर्थसंकल्प मांडला जाईल, सादर केला जाईल, त्या अर्थसंकल्पनाच्या अनुषंगाने त्याचा अंदाज सुद्धा आपल्याला घेण्याचा एक उद्देश आहे या चर्चेमागचा. एक छोट्याशा ब्रेक नंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत तुमचं. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय आर्थिक पाहणी अहवालाच्या विषयीची आणि या अहवालाच्या
अनुषंगाने येणारं अर्थसंकल्पीय जो काही उद्देश असणार आहे आपला या देशाचा तो काय असणार आहे तोही आपण त्या निमित्तानं समजून घेतोय. अर्थात काही बोलक्या प्रतिक्रिया आपल्यासमोर आलेल्या आहेत. महेश ढेरे म्हणतात मोदी सरकार आज प्रयत्नांचं सर्वोत्तम सरकार आहे. बाळासाहेब जोशी म्हणतात आर्थिक पाहणीनुसार झालेला विकासाचा दर आश्वासक वाटतोय. शंकर खांडेकर म्हणतात आर्थिक विकास दरात वाढ दिसत असली तरी प्रत्यक्षात पाहिजे अशी वाढ नाहीये. उमेश घोले म्हणतात हे सरकार सत्तेत आल्यापासून विकास कसला, शहरं नुसती भकास झालेत. आणि नीलकंठ तांबे म्हणतात ही पण सगळी आश्वासनच आहेत, यातून किती प्रमाणात लोककल्याणासाठी वापरणार त्यांनाच माहीत. ही सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रेक्षकांच्या आणि या प्रेक्षकांच्या बरोबरीनं अर्थातच जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतोय आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. कृषी क्षेत्रातला विकास सुद्धा अत्यंत ज्याला चिंताजनक हा खूप आखूड शब्द होईल अशा प्रकारचा हा विकास दर आहे. त्यामुळे त्याची काय परिस्थिती तेही आपण चर्चेला आणणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्यासोबत आता चंद्रशेखर नेने आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आणि उद्योग व्यवसायाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. एकूण या सगळ्या चर्चेमध्ये चंद्रशेखर नेने तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की आत्ताचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे ज्याच्यामधनं तुम्हाला नेमकी आशा दिसते, निराशा दिसते की या सगळ्या अहवालात कुठेतरी एक प्रकारचं ज्याला आपण म्हणूया की भारत एका वेगळ्या अशा वातावरणामध्ये, आशादायी वातावरणात जाण्यासाठी तयार होतोय अशी परिस्थिती दिसते. माझ्या मते हा एक आशादायक चित्र देणारा अहवाल आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे असं की आपल्या इथे जी प्रगती होत असते त्या प्रगतीला सर्वात मोठा अडसर असतो मॉन्सूनचा अडसर असूनसुद्धा आपण आत्तापर्यंत जी प्रगती केली आहे ती निश्चितपणे आपल्याला त्याचं कौतुकच करायला पाहिजे. आणि याच्यापुढे आत्ताचे जे अंदाज आहेत ते यावेळेला मॉन्सून चांगला पडेल असेच अंदाज आहेत. आणि त्या सगळ्याचा जर आपण आढावा घेतला तर त्या अर्थाने हे उत्तम दिशेने पाऊल चाललेलं आहे. याहूनही प्रगती जास्ती होऊ शकली असती, पण हे कुठल्याही प्रगतीबद्दल आपल्याला म्हणता येतं की याहून प्रगती जास्त होऊ शकली असती. याहून वाईट होऊ शकली असती का, हा खरा प्रश्न आहे. माझ्या मते हे फार आशादायक चित्र आहे. आणि 7.75% जे सांगितलेलं आहे फिगर ती फार चांगली फिगर सांगितलेली आहे. आणि ती जर आपण मेंटेन करू शकलो, एक लक्षात घ्या ही फिगर आहे आणि 4% त्यांनी इन्फ्लेशनची फिगर दिलेली आहे. या दोन्हीचा अर्थ असा की 3.5% नेट ग्रोथ आपली होऊ शकते असा आत्ताचा हा अहवाल सांगतो. आणि माझ्या मते हे आशादायक चिन्ह आहे. भारताला प्रगतीकडे नेणारच हे चिन्ह आहे. एक लक्षात ठेवा, भारताची प्रगती ही अनेक घटकांवर अवलंबून असते. मॉन्सून हा त्यातला एक मेजर घटक आहे. हे जसं या सरकारला लागू आहे आधीच्या सरकारांना पण लागू होतं. त्यामुळे हे घटकांचा ज्यावेळेला आपण विचार करतो आणि त्यातनं ज्या वेगानं पुढे जाणं आपल्याला अपेक्षित आहे तो वेग तुम्हाला इथे दिसतोय का? तो वेग कदाचित भारताला जो अपेक्षित वेग आहे तो वेग साधताना हे सरकार किंवा त्यांची धोरणं तुम्हाला दिसत आहेत का? मी तर उलट असं म्हणेन की UPAचा दुसरा जो सेक्शन होता 5 वर्षाचा त्या सेक्शनमध्ये वेग असा दिसलाच नाही. आता आपल्याला जो दिसतोय तो वेग आहे. कदाचित त्याच्या तुलनेत हा वेग आपल्याला खूपच जास्त वाटत असेल. हा काही पुरेसा वेग आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. परंतु आपण प्रगतीकडे निश्चित चाललेलो आहोत. या सरकारकडे एक ठरलेली दिशा आहे आणि त्या दिशेला ते परिमाण देत आहेत वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं, हे अगदी नक्कीच आहे. पुन्हा एकदा भाई तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एकीकडे अडचणींचा सुद्धा अनेक उल्लेख केला जातो, सातत्यानं मान्सून असेल किंवा सगळ्यात महत्त्वाच्या ज्या अडचणी त्याच्यामध्ये आणखीन या पाहणी अहवालामध्ये म्हटलेल्या आहेत ते म्हणजे एकतर 1 रँक 1 पेन्शन सारखी जी योजना आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये जे पैसे दिले जातील खूप मोठ्या प्रमाणावर त्याची एक चिंता व्यक्त केली गेली. आणि दुसरं म्हणजे 7वा जो वेतन आयोग आहे त्याच्या संदर्भातली चिंता जी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती याचा अर्थ असा आहे की कुठेतरी ह्या 2 मोठ्या अडचणी समोर असणाऱ्या सरकारच्या आणि म्हणून कदाचित 1 रँक 1 पेन्शन असेल किंवा 7वा वेतन आयोग असेल हा लागू नाही झाला येणाऱ्या काळात तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको अशी काही परिस्थिती तुम्हाला दिसते का? असं आहे की याच्या अगोदर सुद्धा जेवढे आपली जी काही प्रगती झाली, जी काय जे आर्थिक अहवाल याच्या पूर्वी आले त्याच्यामध्ये 7वा वेतन आयोग याचा अर्थ 6 वेतन आयोग दिले गेलेले आहेत. तर त्यामुळे ते दिल्याने काहीतरी फार मोठं हे होईल किंवा काय होईल असं सांगणं किंवा असं मानणं चुकीचं आहे. ज्याचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये जी माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की ते पळवाट आत्तापासूनच शोधून ठेवतात आहेत. होय, मान्सूनचा आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्या अर्थकारणामध्ये आपल्या आर्थिक सगळ्या घडीमध्ये मान्सूनचं फार मोठं रोल हा असतो, त्याची भूमिका असतेच. आणि आता मागे जर आपण 3-4 वर्ष बघितलं तर मान्सून हा भारतामध्ये, महाराष्ट्रात तर ते अवकृपा 4 वर्ष आहेच आहे, भारतामध्ये सुद्धा अगदी. आणि त्याला कारण अनेक आहेत, त्याचा विषय नव्हे, ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील. पण
तरी सुद्धा 2009 पासून 2010 पासून सातत्याने आपण प्रगती करत राहिलो. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की जगभरामध्ये मंदी असताना सुद्धा युरोपियन राष्ट्रीय काही अगदी वाईपआउट झाल्या, काही इकॉनॉमी तर साफ झाल्या. म्हणजे ज्याला आपण प्रगत हे म्हणतो, जगामधलं प्रगत देश अमेरिका, त्यांची ग्रोथ ही निगेटिव्ह आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण गेली 4-5 वर्ष तर आपण सातत्याने प्रगती करतच आहोत या सगळ्या जीडीपी मध्ये, या सगळ्या संकटांना तोंड देत असताना सुद्धा. त्यामुळे मला असं वाटतं की 7व्या वेतन आयोगामुळे जर काही हे करत असतील तर ती रडीचा तो त्यांनी खेळ खेळू नये, ते द्यावंच लागेल. आणि राहिली गोष्ट, आपण मुद्दाम तो उल्लेख केला की 1 रँक 1 पेन्शन हा अतिशय ह्याला सेंटिमेंटल इश्यू गेली अनेक वर्षापासूनचा होता. त्याच्यावर निर्णय झालेला आहे आणि सरकारने घेतलेल्या निर्णयावर तो पूर्णतः सुद्धा निर्णय झालेला नाही. त्याला 1 रँक 1 पेन्शनचा त्याचे आपण एपिसोड अनेक केले येते, त्याच्यावर त्यांचे जे काही एक्सपर्ट होते ते बोललेले आहेत. परंतु ते द्यावेच लागेल. मागे पुढे होतं, 6वा वेतन आयोग सुद्धा त्याच वेळेला तात्काळ तो हे झाला असं मी दावा करणार नाही, परंतु हे सगळं द्यावंच लागेल. कारण ही यंत्रणा जी काय आहे, जी काम करते आहे, ज्याला तुम्ही त्याच्यात उल्लेख केलाय, 7वा वेतन आयोग दिल्याच्या नंतर लोकांकडे सुबत्ता येईल आणि मग तो त्याची क्रयशक्ती वाढेल वगैरे वगैरे जे म्हणताय तुम्ही, हे म्हणत असताना फक्त आपण सरकारी नोकऱ्या किंवा PSUच्या नोकऱ्या एवढंच बघतोय, आपण दुसऱ्या सेक्टरचा तर विचारच करत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्याने ही काहीतरी प्रगती मागे जाईल किंवा प्रगती पुढे जाईल हा विषय नाही. आमच्या दृष्टीने विषय महत्वाचा असा आहे की तुम्ही आश्वासक जे वाटतंय, इथे काही प्रेक्षकांनी सुद्धा म्हणाले किंवा नेने सुद्धा म्हणाले की आश्वासक वाटतंय, आपण हे मानूनच चालायला पाहिजे की हे जे काय आता समोर आलेलं आहे ते आश्वासक आहे. ठीक आहे, मग जर हे आश्वासक गेल्या वर्षी होतं, त्याच्या अगोदरच्याही वर्षी होतं, तर मग आजची जी स्थिती, आज ज्या स्थितीला तुम्ही आम्ही सामोरं जातोय ती का, हा माझा प्रश्न राहणार आहे. सर्वसामान्य एक भारतीय म्हणून सुद्धा, मी काही अर्थतज्ञ नव्हे किंवा मी काही हा नव्हे, परंतु मी हा प्रश्न नक्कीच विचारेन की फक्त आम्ही त्या आकडे बघून आश्वासक समजतोय की खऱ्या अर्थाने ती प्रगती झाली म्हणून आम्ही आश्वासक वाटतोय. नक्की. चैतन्य जोशी तुम्ही मगापासून भाईनी काही गोष्टी मांडल्या की 1 रँक 1 पेन्शन, OROP, एवढ्या वर्षात तर ORP कोणी दिलं नाही, या सरकारने दिलं आणि त्याची पूर्ण बजेटरी प्रोव्हिजन केलेली आहे. निर्णय घेतला सरकारनेच घेतला, अंमलबजावणी तुमच्यावर आली. आता आम्हाला लोकांनी बाहेर ठेवलं. प्रश्न मला विचारायचा नंतर अभ्यंकरांना, तुम्ही तुमचा चैतन्य जोशी मुद्दा पूर्ण करा. मी दुसरी गोष्ट, जे 7th पे कमिशन की 7वं वेतन आयोगाचे पूर्ण बजेटमध्ये प्रोव्हिजनिंग केलेलं आहे आणि त्यांनी देशावर कुठल्याही प्रकारचा भार पडणार नाही असं आज आर्थिक सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे एनी पर्चेसिंग पॉवर वाढते लोकांची. आणि भाई जे म्हणतात की PSUचे जॉब्स किंवा गव्हर्नमेंटचे जॉब्स, तसं प्रायव्हेट जॉब्स पण वाढतायत आणि हा आकडा त्यांनी दिलेला आहे या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये. त्यांचं एकच म्हणणं आहे की प्रायव्हेट जॉब्स हे जॉब कॉन्ट्रॅक्टिंग किंवा लेबर कॉन्ट्रॅक्टिंगच्या ह्याच्यातून वाढतायत. कारण लोकांना, इंडस्ट्रियलिस्टना असं वाटत नाही की लोकांना नोकरीवर जर आपण ठेवलं तर उद्या लेबर अनरेस्ट झालं तर काय करणार, म्हणून लेबर पॉलिसीज इम्प्रूव्ह करायची गरज आहे, मग जॉब्स पण वाढतील. नक्की. आपण पुन्हा नाही त्या विषयाचा त्याच्याकडे येऊया आपण. भाई पण अजित अभ्यंकर तुम्हाला जो मुद्दा विचारायचा आहे, मानवी विकास निर्देशांक म्हणून आपण बऱ्याचदा त्याच्यावरती अनेकदा चर्चा सुद्धा केलेल्या आहेत. एकीकडे आपण GDPच्या संदर्भामध्ये बोलत असतो, मुळात प्राधान्याने या सगळ्याकडे बघताना मानवी विकास निर्देशांक हा आता जो विचार आहे तो सुद्धा लोप पावत चाललाय असं आपल्याला म्हणायची वेळ आली का? कारण मानवी विकास निर्देशांकासंदर्भात कोणी बोलताना दिसत नाही, एक. आणि दुसरं त्याच्याशी संबंधित जर का अगदी बोलायचं झालं तर या अगोदर विरोधक जे होते, जे आता सत्तेत आहेत, ते असं म्हणत होते की त्यावेळेला अन्न सुरक्षा योजना असेल किंवा अगदी त्या काळामध्ये जी काँग्रेसनी UPA सरकारने ज्यावेळेला मनरेगाची योजना चालवली होती, या दोन्ही योजनांच्या बाबत सुद्धा खूप क्रिटिकल अप्रोच होता त्यावेळेला. आणि तो आता त्याच पद्धतीचा अप्रोच कोणाला तरी द्यायची वेळ ज्यावेळेला येते, त्यावेळेला 1 रँक 1 पेन्शन असेल किंवा अगदी 7वं वेतन आयोग असेल, त्यावेळेला सुद्धा कुठेतरी एक कॉशियस नोट आता त्याच्यामध्ये दिली गेलेली आहे. काय हे सगळं चित्र आहे, कशा प्रकारचं चित्र असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही बरेच 2-4 प्रश्न विचारलेले आहेत, मी त्यातल्या एकेकाचं उत्तर देतो. माझ्या मते सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा पहिलं विचार करूया की आर्थिक पाहणी अहवालात कशाचा अहवाल आहे हा,
हे पहिल्यांदा नीट आपल्याला एकदा त्याचे पॅरामीटर्स ठरवले पाहिजेत. नाहीतर काय आपण सरकारवर तरच बोलायला जर लागलो तर ते बरोबर नाहीये. आर्थिक परिस्थिती काय पेशंट नेमका कुठल्या अवस्थेमध्ये आहे याचा अहवाल आहे आणि साधारणपणे डॉक्टर त्याचं प्रोग्नॉसिस काय सांगतो याचं डायग्नोसिस आणि प्रोग्नॉसिस हा तो डॉक्टरचा रिपोर्ट आहे असं आपण समजूया. त्यामुळे डॉक्टरचं मत आणि प्रत्यक्ष पेशंटची परिस्थिती या दोन्हीच्या बद्दल एकत्रित आपल्याला बोलण्याची गरज आहे. ते मी दोन्ही शक्यतो बॅलन्स करून बोलण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही मानवी विकास निर्देशांकांचा उल्लेख केलात. अत्यंत योग्य उल्लेख आहे. फक्त त्या विकास निर्देशांकाच्या तांत्रिकतेमध्ये न जाता मी या आर्थिक पाहणी अहवालात त्याचं जे अत्यंत विचित्र चित्र दिसतं ते मी फक्त आपल्याला दाखवतो की अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन्स हा म्हणजे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो याच्यामधल्या अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन्स पर कॅपिटा अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन्स हा एक महत्वाचा इनपुट आहे. आता तुमचं शेती क्षेत्र हे यावर्षी 1.1% वाढलं असं चित्र आहे आणि मागच्या वर्षी ते 0.2% कमी झालं असं चित्र होतं. यावर्षीचा मान्सून कमी झाला हे मी ऐकलं. तर मागच्या वर्षी काय झालं होतं ते मला माहित नाही. म्हणजे मागच्या वर्षी मोदी सरकार आल्यामुळे पाऊस कमी पडला असंही झालं असेल पण काहीतरी झालं त्याच्यामुळे ते 0.2% होतं आणि यावेळेला 1.1% आहे फक्त. असं असल्यानंतर लॉजिकली काय व्हायला पाहिजे तर फूड ग्रेन्सच्या प्राइसेस खूप वाढायला पाहिजेत. कारण फूड ग्रेन्सचा कारण पॉप्युलेशन जर 1.4%ने 1.6%ने वाढत असेल तर याचा अर्थ फूड ग्रेन्स हे जास्त वाढले पाहिजेत त्याच्या किमती. परंतु हे आपलं सरकार काय सांगता येतं की आम्ही फूड ग्रेन इन्फ्लेशन जे आहे ते कमी करू शकलेलो आहोत आणि त्याची कारणं पण त्यांनी दिलेली आहेत. त्याची कारणं अशी दिलेली आहेत की आम्ही ॲग्रिकल्चर सपोर्ट प्राईस जे आहेत त्याच्यामध्ये अगदी मॉडरेट इन्क्रीज केला. म्हणजे स्वामीनाथन कमिटीच्या अहवालाची अंमलबजावणी करून आम्ही शेतकरी मालाला हमी भाव देऊ या स्वतःच्या आश्वासनाने त्यांनी हरताळ फासला. त्यामुळे 55% लोक शेतीचे प्रोड्युसर आहेत लक्षात घ्या. त्यांना हमी भाव कमी मिळाले त्यांना बाजारभाव कमी मिळाले की जेव्हा त्यांचं उत्पन्नही कमी झालेलं आहे ऑलरेडी कारण शेतीमालाची आयात वाढलेली आहे. म्हणजे याचा परिणाम काय झाला की एका बाजूला अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन पण वाढलेली नाही कारण नाहीतर मग ते अन्नधान्याच्या किमती त्या प्रमाणात जास्त वाढायला पाहिजे होत्या त्या वाढल्या नाहीत. याचा अर्थ गरिबांच्या पोटात जाणारं धान्य हे कमी झालेलं आहे आणि ते कमी होत चाललेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातात जाणारा पैसा कमी झालेला आहे. निर्विवादपणे याच्यातून या एवढ्या 4 आकड्यांवरून सिद्ध करता येईल. इतका सफिशियंट क्लिंचिंग एव्हिडन्स आहे. आता पुढचा मुद्दा आता पुढचा मुद्दा तुम्ही असं मगाशी म्हणालात एक तुम्ही काहीतरी प्रश्न विचारत होतात पुढचा मला अन्न सुरक्षा किंवा वेतन आयोग द्यायची वेळ येते नाही आता असं आहे की 7वा वेतन आयोग 1 रँक 1 पेन्शन हे म्हणजे असे एखाद्याच्या डोक्यावरचे केस गळाले म्हणून त्याचं वजन कमी झालं असं म्हणण्यासारखा प्रकार आहे हा. कारण जेव्हा हे सरकार 5-5 लाख कोटी रुपयाच्या सवलती कॉर्पोरेट हाऊसेसना देतं आणि त्याचे आकडे पब्लिश झाले आहेत माझ्या मनचे आकडे नाही ते म्हणजे आपल्या टोटल टॅक्स रेव्हेन्यूच्या 50% त्याला टॅक्स एक्सपेंडिचर असं एक गोंडस नाव दिलं जातं विच इज ऍक्च्युअली कन्सेशन टू द कॉर्पोरेट हाऊसेस. एवढे देताना त्यांना काहीच वाटत नाही परंतु त्यांना 1 रँक 1 पेन्शन द्यायचा प्रश्न आला की त्यांना भयंकर ओझं झाल्यासारखं वाटतं किंवा 7वा वेतन आयोग दिल्याचा प्रश्न आला. मागच्या वर्षी आपण कॉर्पोरेट इन्कम टॅक्स होतो 30%वरून 25%वर आणला आता या पुढच्या वर्षासाठी. वेल्थ टॅक्स रद्द करून टाकला पण या वेळेला आपलं उत्पन्न किती बुडणार आहे त्यांनी विचार केला नाही कारण त्यांना खात्री होती की आपण इनडायरेक्ट टॅक्सेस आपण डिझेल पेट्रोलवरच्या ज्या किमती आहेत त्याच्यामधल्या जे टॅक्सेस कॉम्पोनंट भरपूर वाढवायचा गरिबांवरचे कर लादायचे आणि श्रीमंत तर काय आपलेच आहेत त्याच्यामुळे त्यांना काही जास्त त्रास देण्याची गरजच नाही त्यांना वाटेल त्या सवलती देत राहायच्या. थोडक्यात सांगतो तुम्हाला 1 रँक 1 पेन्शन आणि 7वा वेतन आयोग याच्यामुळे या अर्थसंकल्पावरती येत्या सरकारच्या काय मोठा परिणाम होईल असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी वेल्थ टॅक्स का रद्द केला आणि तो वसूल मुळात का करत नव्हते आणि वसूल होत नाही म्हणून बनावटपणा करून पुन्हा रद्द केला हा प्रकार का केला त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं त्यांनी. नक्की अमेरिकेत जो टॅक्स आहे अगदी तुम्ही अमेरिकेत टॅक्स आहे अख्ख्या युरोपमध्ये टॅक्स आहे तो तुम्ही भारतात रद्द करून टाकता फॉर व्हॉट याचं एक्सप्लेनेशन द्यायला पाहिजे तुम्ही 1 रँक 1 पेन्शन या शब्दाचा उच्चार सुद्धा करण्याच्या आधी. अर्थात पण त्याबरोबर पुन्हा एक मिनिट मी चंद्रशेखर नेने तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा की टॅक्स स्ट्रक्चर जे आहे सगळं जे ज्या पद्धतीनं फेररचना त्याची करण्याचा
ज्यावेळेला विषय येतो, येणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये आत्ताच्या पाहणी अहवालाच्या अनुषंगाने जर बघितलं तर येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी त्याच्यावरती पुन्हा अधिकचे कर आपल्यावरती पडतील अशी शक्यता आहे, की कर थोडे कमी होतील आणि कुठेतरी दिलासा मिळेल सामान्य माणसाला अशी शक्यता आहे? या सरकारने सुरुवातीपासूनच सांगितलं होतं की दे वॉन्ट टू सिम्प्लिफाय द टॅक्स कोड. टॅक्स कोडच्या सिम्प्लिफिकेशनची गरज आहे. आत्तापर्यंतच्या 60 वर्षाच्या सरकारांमध्ये कॉम्प्लिकेटेड टॅक्स करायचे आणि लोक ते भरायचे नाहीत म्हणून ओरडत राहायचं, हे अतिशय चुकीची भूमिका घेतलेली होती. आता टॅक्स कोडचं जर सिम्प्लिफिकेशन झालं तर सरकारचं असा ॲटलिस्ट त्यांचे असं गृहीतक आहे की लोक जास्ती सहजतेने हे टॅक्स भरतील आणि त्यामुळे सरकारची गंगाजळी पुन्हा भरेल. त्यामुळे सिम्प्लिफिकेशन ऑफ द टॅक्स कोड इज व्हॉट वी आर लुकिंग ॲट. त्या अर्थाने चैतन्य, पुन्हा जीएसटी जर का आलं असतं तर ते अधिक चांगलं झालं असतं आणि ते त्याचा पुन्हा दोष नेहमीप्रमाणे काँग्रेसला देण्याची जी काय आताची जी भाषा आहे, जीएसटी यायलाच पाहिजे, ते देशाचं भलं होईल त्यांनी. आणि त्यांनी 3 ते 3.5% GDP फक्त जीएसटी मुळे वाढेल. अभ्यंकर साहेब म्हणाले की वेल टॅक्स काढून टाकला. मी त्यांना सांगतो की वेल टॅक्स हा इन्कम टॅक्स मध्ये ऍड केला गेला. त्यामुळे इन्कम टॅक्स वाढवलेले आहेत. पर्सनल इन्कम टॅक्सचे स्लॅब मागच्या वर्षी वर गेलेले आहेत, कमी नाही झालेले. अभ्यंकर त्यांचं म्हणणं. थांबा. दुसरी गोष्ट, मला बोलू द्या. मला आणि कॉर्पोरेट इन्कम टॅक्स कमी झाले नाही. एक मुद्दा गेला तुमच्या मुद्द्यावरती त्यांना बोलायचं. बोला अभ्यंकर, बोला. अजित अभ्यंकर. हे पहा, वेल्थ टॅक्स त्यांनी रद्द केला आणि सगळ्यात टॉपची एक जी इन्कम ब्रॅकेट होती त्याच्यामध्ये एक किरकोळीची वाढ केली, त्याला सरचार्ज त्यांनी ऍडिशनल लावला. इन्कम टॅक्स रेट्स मध्ये रिव्हिजन केलेली नाही. आणि वेल्थ टॅक्स किती वसूल होत होता? 1250 कोटी वसूल होत होता. आणि 1 कोटीपेक्षा ज्या लोकांचं जास्त उत्पन्न आहे असे लोक या देशात फक्त 43,000 दाखवलेले आहेत. ज्या टॅक्स सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मोठे टॅक्स भरतील असं जे सांगतायत ना, त्यांनी याचं उत्तर द्यावं की 1 कोटीपेक्षा जास्ती ज्यांचं उत्पन्न आहे देशात फक्त 43,000 लोक आहेत. हे काय लोकांना, म्हणजे टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन म्हणतं की हा बनावट आकडा, हे अशक्य आहे आकडा म्हणून. आणि तुम्ही वेल टॅक्स अख्ख्या देशातले एक टॅक्स कॉम्पोनंट काढून टाकता की जो तुम्ही वसूलच करत नव्हता आणि वसूल होत नाही म्हणून काढून टाकला. आणि 1 कोटीपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न त्यांच्यासाठी एक ऍडिशनल तुम्ही काहीतरी कर लावता. म्हणजे की आम्ही 1250 कोटी आता कमी केले आणि आता त्याच्याऐवजी आता काहीतरी थोडेसे 2000 कोटी किंवा काहीतरी व्हॉट एव्हर कॉम्पोनंट त्याच्यात कर वसुली वाढेल असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं होतं. हे मॅचच होऊ शकत नाही. जर वेल्थ टॅक्स वसूल केला असता व्यवस्थित काही वाढ न करता तर 50,000 कोटी रुपये आरामात वसूल झाले असते. हे मी माझा रिपोर्ट सांगत नाहीये, हे इंटरनॅशनल काही बॉडीजनी केलेल्या अभ्यासाचे रिपोर्ट आहेत. थोडंसं काही टॅक्स रिफॉर्म्स कमिशनचे रिपोर्ट्स आणि इतर जर काही वाचलं तर आपल्याला याच्यातली बरीचशी माहिती कळू शकते. माझ्या मनची काहीच माहिती सांगत नाही मी, माझ्या पार्टी डॉक्युमेंट मधली नाहीये. नाही, ठीक आहे, तुमची पार्टी डॉक्युमेंट मधली नसेल. पण पुन्हा चैतन्य जोशी, एक अगदी कमी वेळ आहे आणि खूप मोठा हा विषय. पण तत्पूर्वी पुन्हा या आर्थिक पाहणी अहवालाच्या पार्श्वभूमीवरती आपण बघतोय की विदेशी पर्यटकांच्या संख्येमध्ये सुद्धा 4.5% घट दाखवलेली आहे. एकूण सेवा क्षेत्राचा विकासामध्ये 66% इतका वाटा आहे. आणि हे सगळं घडत असताना आपण बघितलं तर 2014-15ची आकडेवारी बघितली, 2012-13ची बघितली तर 5.6 वरनं आपण आता 7.2 पर्यंत, 15-16 पर्यंत तर 7.6 पर्यंत आता आपण आलेलो आहोत. हे सगळं चित्र पाहता अगदी थोडक्यामध्ये उद्योग असतील किंवा अगदी येणाऱ्या काळामध्ये सुबत्ता, जो मगाशी भाईंबरोबर पण आपण बोलताना विषय चर्चेला घेतला, तर सुबत्तेचं वातावरण किंवा तो जो एक फील गुड फॅक्टर जो आहे, तो फील गुड फॅक्टर जो आहे तो येण्याची शक्यता तुम्हाला अजूनही वाटते ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती? मूलभूत जे काही ज्या दृष्टिकोनातून सरकार चालले, आता अभ्यंकर साहेब म्हणाले की टॅक्स रेट कमी केले. मी टॅक्स रेट कमी करायचं आमचं इंटेन्शन आहे असं फक्त जेटली म्हणाले. त्यांनी कॉर्पोरेट इन्कम टॅक्स रेट 25 वर आणलेला नाहीये, तो 30 वरच आहे. प्लस सरचार्ज मध्ये तो 34%-35% आसपास जातो. दुसरी गोष्ट की 4 इयर्स आणणार आहे, 4 वर्षानंतर बघू ना किती. आता 2-3 वर्ष आहेत, आणावे लागतील आता 2-3 वर्षातच आणावे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात या सर्व्हेमध्ये सुब्रमण्यम म्हणाले की आम्ही एक्झम्पशन्स काढून टाकतोय, म्हणजे टॅक्स आम्ही बेस वाढवतोय आणि लोकांच्याकडनं जे श्रीमंत आहेत त्यांनी जास्ती टॅक्स भरावा, त्यांची एक्झम्पशन्स काढून टाकतोय. त्यामुळे अभ्यंकर साहेबांनी आनंद व्हायला पाहिजे की अभ्यंकर साहेबांना आनंद निश्चित. आणि नक्की पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत. जसं परिकरांनी मोठमोठ्या इंडस्ट्रीज आणलेल्या आहेत आणि जॉईंट व्हेंचरनी आपलं इम्पोर्टचं बिल 60% आज डिफेन्स इम्पोर्ट होतो, तर परिकरांच्या एफर्टच्या मुळे तो आकडा 40% पुढच्या 2 वर्षात किंवा 3 वर्षात येऊ शकतो. आणि मग या सगळ्या इंडस्ट्रीज आल्या की त्यांच्या अँसिलरी इंडस्ट्रीज येतात, त्यामुळे अच्छे दिन नक्की येणार. थोडा वेळ लागेल पण नक्की येणार. अच्छे दिन नक्की येणार. एकच मिनिट भाई, मी तुमच्याकडे येणार. चंद्रशेखर नेने, एक आणखीन त्याच्यामध्ये जी सगळ्यात मोठी चिंता व्यक्त केली की बाहेरचं वातावरण,
जगभरातलं वातावरण, जगभरातली आर्थिक मंदी आणि त्याच्यात त्या वातावरणामुळे होणारे परिणाम आपल्याला माहीत नाहीत, अशा प्रकारची एक साधारण भीती आहे त्याच्यामध्ये. पण ही भीती दाखवताना पुन्हा एकदा आपण असं म्हणायचं का की ही भीती तर नेहमीच सातत्यानं होती गेले काही वर्ष, आधीच्या सरकारला सुद्धा होती. आता ही भीती दाखवून पुन्हा एकदा आपण फक्त अतिशय ज्याला कॉशियस असा अप्रोच म्हणतो त्या पद्धतीने जातोय, खूप सावधपणे हे फक्त केलं जातंय आणि त्याच्यातनं जी अपेक्षा होती की थोडंसं कुठेतरी एक आतापर्यंतची पठडी मोडण्याची जी काही कामं होती ती मोडताना कुठे दिसत नाहीये. बाहेरचं वातावरण कसं आहे त्याचा आपण जर विचार केला तर आज भारता इतका सुदैवी देश दुसरा नाहीये आणि हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की हीच वेळ आहे जेव्हा भारताला उठाव करून जागतिक अर्थव्यवस्थेत मानाचं स्थान मिळण्याची शक्यता आहे. चीनची घट वाढलेली आहे, त्यांचा प्रोडक्शन रेट कमी झालेला आहे. युरोपची तर अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. अमेरिकेची अवस्था त्यातल्या त्यात सुदृढ होत चाललेली असं सध्या दिसतं. त्यामुळे अमेरिका आणि भारत हे दोनच सध्या जागतिक इकॉनॉमिक क्षेत्रामध्ये आशेचे बिंदू दिसू शकतात. भारताचा एक महत्त्वाचा फायदा सांगून ठेवतो, भारताची इंटरनल बाजारपेठ सुद्धा प्रचंड आहे आणि याच बाजारपेठेच्या जोरावर भारताने आतापर्यंतची 3 जी आर्थिक संकट आहेत ती तरून गेलेली आहेत. त्यामुळे माझी अगदी खात्री आहे की यावेळेला एकच गोष्ट याच्यामध्ये फक्त अजून आहे की यावेळेला सगळेजण सांगतायत की मान्सून चांगला येणार आहे. मान्सून जर चांगला आला तर याला एक चांगल्या प्रकारची उभारी मिळेल याबद्दल काही म्हणजे खात्रीच बाळगायला हरकत नाही. हे जे सगळे प्रयत्न चाललेले आहेत की देशामध्ये मॅन्युफॅक्चर वाढवायचं, आता पर्रीकरांचा उल्लेख चैतन्यांनी केला, पर्रीकरांचा जो प्रोसेस चाललाय त्याच्यामध्ये आर्म्स एक्सपोर्ट सुद्धा आपण करणार आहोत. याच्या आधी जी एक अब्रह्मण्यम भूमिका घेऊन आपण समाजवादी पद्धतीने वागत होतो की आम्ही आर्म्स एक्सपोर्ट करणार नाही, त्यामध्ये आर्म्सची क्वालिटी आपली चांगली नसायची. आर्म्स एक्सपोर्ट करून पैसा भरपूर मिळतो तो आपल्याकडे येत नसायचा. आर्म्स एक्सपोर्टच्या पैशातनं आपलं आर्म्स प्रोडक्शन सुद्धा सबसिडाईज होतं. हा एक फार मोठा बदल आपल्या सध्याच्या सरकारमध्ये आलेला आहे. हे जर पर्रीकर म्हणतात त्याप्रमाणे येत्या 2-3 वर्षात घडून आलं तर भारतामध्ये एक ऍडिशनल इन्कम सोर्स सापडेल आणि एक लक्षात ठेवा या आर्मामेंट फॅक्टरीमध्ये नोकऱ्या पण तयार होतात. नोकऱ्या निश्चित तयार व्हायला आणि नोकऱ्या अजून ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या होत नाही, कारण एफडीआयचा जो आपल्याला अपेक्षित असा इन्फ्लो हवा होता तो अजून येताना दिसत नाहीये. भाई अगदी थोडक्यात हे जर झालं असतं तर किंवा हे व्हायला हवं तर हे सगळं होताना दिसतंय का आणि तेवढी गती आपल्याला अपेक्षित आहे का? नाही, आता याच्यामध्ये भाई जगताप काय म्हणतोय, चैतन्य जोशी काय म्हणतात, नेने काय म्हणतात, त्याला महत्त्व आहेच आहे. परंतु या राज्याच्या RBIचे प्रमुख काय म्हणतात त्यांना तर जास्त महत्त्व असेल, आहेच ना. हां, मग 29 जानेवारीला राजन यांनी CD देशमुखांच्या स्मृतिदिनी त्यांनी केलेलं भाषण जरा एकदा ऐकून घ्या. त्यांनी कॉशियसली सांगितलेलं आहे की हे जे चित्र जे आहे हे खरं नव्हे, हे त्यांनी सांगितलं, हे मी नाही सांगितलं. पूर्णतः खोटं आहे असं त्यांनी सांगितलं नाही, हेही मला पुस्ती जोडावी लागेल. आणि मी सुरुवातीला एक वाक्य म्हटलं, देश एक पाऊल पुढे गेलं त्याचा सार्थ अभिमान तो आम्हा सगळ्यांनाच असला पाहिजे देशाच्या. परंतु भ्रामक कल्पना घेऊन जर आम्ही पुढे जायला लागलो तर हा देश या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये किती पुढे जाईल, या सगळ्या आर्थिक सर्वेक्षणामध्येच पुढे जाईल की खऱ्या अर्थाने पुढे जाईल, हा प्रश्न नक्की. आणि तो प्रश्न भाई जगताप विचारत नाही तर तो प्रश्न RBIचे हे जे आहेत गव्हर्नर आहेत ते विचार. नक्की. भाई तुमचा अतिशय मुद्दा जो महत्वाचा मुद्दा तुम्ही काढलाय हे त्याच्यामध्ये निश्चित खरं आहे. पण अर्थात वेळ संपलेली आणि येणाऱ्या सोमवारी जो अर्थसंकल्प जाहीर होईल आणि या अर्थसंकल्पातनं तुमच्या आमच्यासाठी नेमकं काय आणलेलं आहे ते आपल्याला कळणार आहे. आर्थिक पाहणी अहवालातनं आपण एक त्याची चुणूक बघितलेली आहे, त्याच्यातनं नेमकं काय घडू शकतं त्याची एक आपण ही चर्चा घडवून आणली त्यानिमित्तानं. आणि अर्थात सोमवारी आपण सगळे IBN लोकमतवरती हा अर्थसंकल्प जो आहे तो पाहणार आहोत. अर्थसंकल्पातनं तुमच्या आमच्यासाठी अच्छे दिन असणार आहेत किंवा नाही हेही सोमवारीच आपल्याला कळणार आहे. धन्यवाद, नमस्कार.